कैरी न शिजवता फक्त 10 मिनिटांमध्ये कैरीचं पन्हं बनवून तयार केलेलं आहे। बऱ्याच जणांना उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागते, तर कैरीचं पन्हं उन्हाळीवरती रामबाण असा उपाय आहे। महिनाभरासाठी कैरीचं पन्हं आज आपण इथे बनवणार आहोत। भयंकर अशी गरमी सगळीकडेच आहे आणि कैरी भरपूर प्रमाणामध्ये सगळीकडे विकायला येत आहे आणि कैरीचं पन्हं शरीराला थंडावा देण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे माझ्याजवळ तोतापुरीच्या कैऱ्या आहेत, तर पाऊण किलो या कैऱ्या आहेत। मोठ्या मोठ्या 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि 1 तास त्यांना पाण्यामध्ये टाकून ठेवलेला आहे, म्हणजे त्यांचा चीकसुद्धा निघेल आणि कैरीतील जी गरमाई आहे तीसुद्धा कमी होण्यास मदत होईल। कैऱ्या मी ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। बराच वेळेस कैरीचं पन्हं करताना डायरेक्ट कैरी शिजवली जाते, परंतु डायरेक्ट कैरी शिजवायला वेळसुद्धा खूप लागतो आणि त्याच्यामुळे हातसुद्धा खूप खराब होतात आणि कैरीचा गर काढायला सुद्धा वेळ लागतो। तर तुमच्याजवळ ज्या कैऱ्या आहेत त्या घ्यायच्या आहेत। मी इथे तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैरीचा वरचा भाग काढून टाकला आणि कैरी इथे आपल्याला सोलून घ्यायची आहे। तर बघा, बराच वेळेस वरच्या साईडला कापल्यानंतर सुद्धा चीक निघतो, तो व्यवस्थित क्लीन करायचा आणि ते पूर्ण तयार झालेलीच कैरी घ्यायची आहे, म्हणजे आपण जे पन्हं बनवणार आहोत ते खराब होणार नाही। आता कैरी सोलून घेतल्यानंतर कैरीला इथे आपल्याला कापून घ्यायचं आहे। तोतापुरी कैरी बघा मुळातच खूप आंबट नसते आणि खूप छान टेस्ट या कैरीला लागत असते। तुम्हाला खूप आंबट पन्हं आवडत असेल किंवा तुमच्याजवळ खूप आंबट कैरी असेल तर ती घ्यायची आहे। आता कैरी कापल्यानंतर बघा अजून एक फायदा म्हणजे आपण आतल्या साईडला कैरीला चेक करू शकतो कैरी खराब आहे की नाही। डायरेक्ट कैरी शिजवली आणि कैरी जर खराब असली तर बघा ती पूर्ण कैरी वायाला जाण्याची शक्यता असते। तर बघा या पूर्ण कैऱ्या तयार होत्या आणि कैरीचा आतला सगळा भाग इथे काढून घेतलेला आहे। आता कैरीला एकदम झटपट शिजवण्यासाठी मी कैरीचे इथे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत, म्हणजे फक्त 5 मिनिटांमध्ये आपली कैरी शिजणार आहे। आता या कैरीला पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे। तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये सुद्धा टाकू शकता। बरेच जण डायरेक्ट कैरी कुकरमध्ये सुद्धा शिजवतात, तसं करताना बघा भरपूर असा वेळ लागत असतो। आता इथे पॅनमध्ये कैरी टाकल्यानंतर फक्त अर्धा कप त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, म्हणजे अतिशय झटपट अशी आपली कैरी शिजणार आहे। अर्धा कपपेक्षा जास्त पाणी घालायचं नाही। तर इथे माझ्याजवळ पाऊण किलो कैरी आहे आणि पाऊण किलो कैरीसाठी मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। तर बघा फक्त खाली इथे पाणी आहे, पूर्ण कैरी बुडेल इतकं पाणी घालायचं नाही। आता हा पॅन गॅसवरती ठेवलेला आहे आणि या पाण्याला उकळी आली की लगेच गॅसची फ्लेम लो करायची आणि कैरीच्या वरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती फक्त 5 मिनिटं ही कैरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटांमध्ये ही कैरी शिजलेली आहे। तर बघा कैरी बारीक कापून घेतल्यामुळे एकदम झटपट अशी कैरी शिजलेली आहे। मध्ये मध्ये या कैरीला मी खालीवर करून घेतलं होतं। तर बघत असाल 5 मिनिटांमध्ये आपली कैरी अतिशय मऊसूत अशी शिजलेली आहे। आता लगेच गॅसची फ्लेम बंद करायची, या कैरीला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर आपण हा सगळा गर मिक्सरला दळून घेणार आहोत। शिजलेली कैरी थंड होतीये तोपर्यंत आपण इथे पन्ह्यासाठी मसाले काढून घेऊयात। तर इथे अर्धा चमचा काळी मिरी पूड घेतलेली आहे, अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा साधं मीठ जे आपण जेवणात वापरतो ते मीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा भाजून कुटून घेतलेली जिऱ्याची पूड आहे, अर्धा चमचा फ्रेश दळलेली वेलची पूड आहे, याच्यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि ते 150 ग्रॅम साखर घेतलेली आहे। कैरी खूप आंबट असेल तर तुम्हाला आणखीन 50 ते 70 ग्रॅम साखर नक्की घ्यावी लागेल। आता शिजवून घेतलेली कैरी थोडीशी थंड झालेली आहे। मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी ही कैरी काढून घेतलेली आहे। तर बघा ही कैरी मुळातच कमी आंबट असते, त्याच्यामुळे मी साखरेचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे। आता आपण काढून घेतलेले सगळे मसाले टाकले आणि सगळ्यात महत्त्वाचा फ्लेवर म्हणजे याच्यामध्ये 15 ते 16 पुदिन्याची पानं टाकलेली आहे। पुदिना स्वच्छ धुवून घेतला आणि पुदिना टाकून घेतला। पुदिन्यामुळे स्वादसुद्धा खूप छान येतो आणि शरीराला भरपूर असा थंडावा मिळतो। आता याच्यामध्ये साखर टाकून घेतली आणि मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। अतिशय घट्ट असं आपलं इथे आंब्याचं पन्हं किंवा कैरीचं पन्हं तयार झालेलं आहे। पाण्यामध्ये मिक्स करून हे पन्हं तुम्ही डायरेक्ट पिऊ शकता, मात्र आपल्याला हे महिनाभर स्टोअर करायचं आहे, म्हणून मी इथे आणखीन एक स्टेप केलेली आहे। तर बघा अतिशय घट्ट असं हे पन्हं तयार झालेलं आहे। आता या स्टेजला पन्हं टेस्ट करू शकता, साखर याचं प्रमाण तुम्ही इथे ठरवू शकता किंवा कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे।
1 वाटी पाणी टाकल्यामुळे थोडंसं आपलं पण इथे पातळ होणार आहे. तर बघा या पद्धतीचं टेक्स्चर या पण्याला आलेलं आहे. कुठेही आपल्या कैरीची अखंड खाप या पाण्यामध्ये शिल्लक नाही आणि बारीक थोडेफार तुकडे जरी राहिले तरी हरकत नाही, कारण तोंडामध्ये कैरीचा एखादा तुकडा आला तर त्याची टेस्ट आणखीन छान लागते. तर तुम्हाला वाटत असेल तर या स्टेजला तुम्ही सगळं मिश्रण गाळून घेऊ शकता. मात्र मी इथे हे पण गाळून घेतलं नाही. याच्यामध्ये थोडेफार भाजलेल्या जिऱ्याचे कण आहे ते तोंडामध्ये आल्यानंतर आणखीन टेस्टी हे पण लागत असतं, म्हणून मी इथे हे मिश्रण गाळून घेतलं नाही. पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलं आणि पण्यामध्ये टाकून घेतलं, म्हणजे टोटल 2 कप पाणी टाकलेलं आहे. आता इथे गॅस चालू केला आणि गॅसवरती हे पण ठेवायचं आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची. कंटिन्यू इथे मिक्स करायचं आहे. बघा इथे पण आता उकळायला सुरुवात झालेली आहे. लगेच गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती फक्त 2 ते 3 मिनटं या पण्याला शिजवून घ्यायचं आहे. आपण पण्यामध्ये टाकतानाच कमी पाणी टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे पण शिजवण्यासाठी अतिशय कमी वेळ लागणार आहे. म्हणजे टोटल 7 मिनिटांमध्ये आपलं पण तयार झालेलं आहे. 5 मिनटं कैरी शिजवण्यासाठी आणि 2 मिनटं इथे हा गर शिजवण्यासाठी. अतिशय घट्ट असं पण तयार झालेलं आहे आणि कलर बघा अतिशय सुंदर असा कलर या पाण्याला आलेला आहे. 2 मिनिटानंतर बघा या पद्धतीचं टेक्स्चर आलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त घट्ट किंवा पातळ आपल्याला करायचं नाही. आणि पॅनच्या साईडला बघत असाल पण चांगला उकळायला सुरुवात झालेली आहे. कंटिन्यू गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि फक्त उकळे आल्यानंतर 2 मिनटं हे पण शिजवून घेतलं आणि गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता गॅस बंद केल्यानंतर 5 मिनटं या पाण्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि याच्यामध्ये आता आपल्याला आवडेल तो कलर घालायचा आहे. तर माझ्याजवळ येलो कलर आहे, तो कलर घातला आहे. तुमच्याजवळ ग्रीन कलर असेल तर तो घालू शकता. 4-5 थेंब मी इथे एडिबल फूड कलर टाकलेला आहे आणि इथे मिक्स करून घेतलेला आहे. गॅस बंद केल्यानंतरच कलर घालायचा आणि इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा पिवळा कलर टाकल्यामुळे पण्याला कलर किती छान आलेला आहे आणि थंड झाल्यानंतर हे पण आणखीन घट्ट होणार आहे. इथे कलर टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलं आणि बघा इतपत घट्ट आपल्याला पण करायचं आहे. तुम्ही चमच्याला बघत असाल शेवटचे जे ड्रॉप आहे ते हळूवारपणे पडत आहे. पण्याची कन्सिस्टन्सी चेक करायची आणखीन एक पद्धत म्हणजे चमच्याच्या मागच्या साईडला या पद्धतीने तुम्ही पण चेक करू शकता. अतिशय दाटसर असं पण तयार झालेलं आहे. रिबन कन्सिस्टन्सी या पण्याला आलेली आहे. आता इथे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये 1 चमचा म्हणजे अर्धा लिंबूचा रस टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे पण फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी त्याचा जेलीप्रमाणे एक गोळा तयार होणार नाही आणि लिंबूमुळे पण्याची टेस्टसुद्धा वाढणार आहे. तुमच्याजवळ असेल तर व्हिनेगर सुद्धा याच्यामध्ये चमचाभर टाकू शकता. आता या पाण्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण पाण्याचे ग्लास भरणार आहोत. तर बघा मी इथे थंड करून घेतलेला आहे आणि थंड केल्यानंतर आणखीन घट्टसर असं टेक्स्चर या पाण्याला आलेलं आहे. तर बघूनच तोंडाला पाणी येईल इतकं टेस्टी हे पण झालेलं आहे आणि शिजवलेल्या कैरींचा घरभर असा वास पसरलेला आहे. बघा अतिशय सुंदर असं आपलं हे कैरीचं पण तयार झालेलं आहे. डायरेक्ट अखंड कैरी शिजवण्यापेक्षा या पद्धतीने कापून कैरीचं पण बनवून बघा. 7 ते 8 मिनिटांमध्ये पण बनवून तयार होणार आहे आणि अतिशय टेस्टी, शिवाय शरीराला थंडावा देणारं आणि मेन म्हणजे उन्हाळीवरती रामबाण असा उपाय म्हणजे हे पण आहे. ज्यांना जास्त उन्हाळी लागत असेल त्यांनी या पद्धतीने 15 दिवसांसाठी किंवा महिनाभरासाठी पण बनवून ठेवायचं आहे आणि रोज 1 ग्लास तरी पण घ्यायचा आहे, म्हणजे उन्हाळीचा त्रास कमी होणार आहे. तर चला मी इथे 1 ग्लास भरून घेतलेला आहे आणि बघा किती टेस्टी असं पण तयार झालेलं आहे. आपण लिंबू सरबत करतो त्या पद्धतीने एकदम पातेलभर किंवा एखादं मातीचं भांडं असेल ते भरून तुम्ही पण बनवून फ्रीजमध्ये थंड करून ठेवू शकता आणि एकदम सगळे ग्लास भरू शकता. तरी ते दुसऱ्या ग्लासमध्ये पुन्हा 2 चमचे मी पण टाकलेलं आहे. त्याच्यावरती 4-5 आईस क्यूब टाकले. पण थंडच खूप छान लागतं म्हणून आईस क्यूब टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थंडगार असं पाणी टाकलेलं आहे आणि ते फक्त चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा झटपट असं कैरीचं पण तयार झालेलं आहे. आवडत असेल तर वरती सुद्धा पुदिना, लिंबू कापून घालू शकता आणि हे पण एन्जॉय करू शकता. तर बघा पण्याला कलर किती सुंदर आलेला आहे आणि अतिशय घट्टसर असं पण तयार झालेलं आहे. मातीच्या भांड्यामध्ये ह्या पाण्याची टेस्ट खूप छान लागते. माझ्याजवळ मातीचं भांडं नव्हतं म्हणून मी सिरॅमिकचा एक छोटासा ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पण आईस क्यूब आणि थंड पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. तुमच्याजवळ मातीचं मोठं भांडं असेल तर त्याच्यामध्ये कैरीचं पण आणि
नॉर्मल माठामधलं पाणी टाकून जरी ठेवलं तरी बघा मातीच्या भांड्यामुळे पण अतिशय थंड होतं आणि मातीच्या भांड्यामुळे पण्याला अतिशय सुंदर अशी टेस्ट येते. असेल मातीचं भांडं तर त्याच्यामधील पण एकदा पिऊन बघा. माझ्याजवळ नव्हतं म्हणून मी सिरॅमिकचंच भांडं घेतलेलं आहे आणि बघा उरलेलं पण मी इथे माझ्याजवळ एक बरणी आहे त्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. स्टीलची बॉटल असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता. तर बघा अर्धा किलोची इथे बरणीसुद्धा भरून झालेली आहे. बरणीमधील भरलेल्या पाण्याच्या टेक्स्चरवरून तुम्हाला समजत असेल अतिशय टेस्टी असं पण बनवून तयार झालेलं आहे आणि ते सुद्धा फक्त 10 मिनिटाच्या आत आपण बनवून तयार केलेलं आहे. पण थंड झाल्यानंतर बरणीमध्ये किंवा बॉटलमध्ये स्टोअर करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर बिल्डिंगमध्ये लग्न असल्यामुळे बॅकग्राऊंडला थोडासा म्युझिकचा आवाज येत असेल तर नक्की पण्याची रेसिपी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.